शेतीच्या वादातून दगडाने ठेचून इसमाचा केला खून, आरोपीला केली अटक, फरफटत नेऊन मृतदेह टाकला शेतात. बेलोरी येथील घटना. 3 एकर शेती नावावर करून का देत नाही असे म्हणत संतापलेल्या आरोपीने पाठलाग करून शेतमालकाचा खून केला. नंतर त्याचे प्रेत फरफटत आणून शेतात फेकून दिले. ही घटना बेलोरी तालुका कळंब येथे मंगळवार दिनांक 13 जानेवारी रोजी सकाळी अंदाजे 9च्या दरम्यान उघडकीस आली. या प्रकरणी वडगाव जंगल पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. श्रीराम लक्ष्मण सुरपाम, वय 50 वर्ष, राहणार बेलोरी, तालुका कळंब असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडे असलेल्या 3 एकर शेतीवर आरोपी संबा धर्माजी गाडेकर, वय 48, राहणार बेलोरी याचा डोळा होता. तो सतत शेती नावावर करून का देत नाही म्हणून श्रीराम सुरपाम यांच्यासोबत वाद घालत होता. सोमवारी सायंकाळी श्रीरामची पत्नी वनिता ही घरी काम करत असताना आरोपी संबा तिथे आला. त्याने श्रीराम कुठे गेला अशी विचारणा केली. पती गणेशपूर येथे गेल्याची माहिती वनिताने त्याला दिली. तेव्हा संबा तिथून निघून गेला. त्यानंतर मंगळवारी सकाळी 9 वाजता श्रीरामचा मृतदेह हा त्याच्या शेतात पडून असल्याचे पुतण्या विनोद गजानन सुरपाम याच्या निदर्शनास आले. त्याने याची माहिती वनिताला दिली. वनिताने ही माहिती वडगाव जंगल पोलिसांना दिली. यावरून ठाणेदार विकास दंडे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. अतिशय विदारक दृश्य तेथे आढळून आले. मृतक श्रीराम सुरपाम याला दगडाने बेदम मारहाण करून ठार करून त्याचा मृतदेह ओढत आणून शेतातील तुरीच्या ओळीत फेकून दिला. या प्रकरणी वनिता श्रीराम सुरपाम यांच्या तक्रारीवरून वडगाव जंगल पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपी संबा धर्माजी गाडेकर याला अटक केली. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बोकडे हे करीत असल्याची माहिती आज दिनांक 14 जानेवारी रोजी पोलिसांमार्फत देण्यात आली आहे.